आज आहे आवळा नवमी आणि उदय तिथीनुसार म्हटलं तर उद्याला मी पूजा करणार आहे। आज मात्र दिव्यांचं दीपदान करायचं आहे। तर बघा अशा प्रकारे आजचा दिवस उगवलेला आहे आणि आमच्याकडे वॉटर लिलीला सुद्धा अगदी छान कलरचं फूल लागलेलं आहे। आणि आज दिवसभरामध्ये मी काय काय केलेलं आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। ओम नमो भगवते वासुदेवाय। आपल्याला या मंत्राचा जप करायचा होता। आज दिवसभरामध्ये आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढं विष्णूंचं नामस्मरण करायचं होतं। माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचं पूजन करायचं होतं। तर सकाळी ज्यावेळेस मी पूजाविधी केली ना, तर घरातीलच बरीचशी फुलं अर्पण केली आणि पूजा केली। त्यानंतर दुपारून आम्ही मार्केटमध्ये गेलो, तर शुद्ध घाण्याचं तेल असतं ते आणण्यासाठी गेलो। तर तिथून आम्ही काही शेंगदाण्याचं तेल आणि मोहरीचं तेल आणलेलं आहे। त्यासाठी तिळीचं तेल आणि अशा प्रकारे धूपकांडी आणलेली आहे। तर मी बऱ्याचदा ह्या आणत असते आणि काही घरात सुद्धा बनवलेले आहेत। विक्रेतीपेक्षा घरात बनवलेल्या अतिउत्तम असतात। आता त्या माझ्या बऱ्यापैकी संपत आलेल्या आहेत। अधूनमधून मी विकत सुद्धा आणत असते। तर अशा प्रकारे आज फुलं आणलेली आहेत। आता 2-3 दिवस फुलं मला पूजेकरिता लागणार आहे। तुळशी विवाह आहे पुढे जाऊन आणि उद्याला सुद्धा पूजा करायची आहे। तर त्याकरिता अशी फुलं आणली। आपल्या घरी तर फुलं असतातच, परंतु मार्केटमधून सुद्धा आणल्यानंतर आपल्याला भारी वाटतं। तर काही खाऊची पानं, काही तुळशी पत्र आणि काही फुलं। तर फ्लॉवर पॉटमध्ये मी अशा प्रकारे फुलं ठेवली होती, तर ती बरीचशी खराब झाली। आता आज ती काढून टाकली आणि अशा प्रकारे परत छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे। तर छान दिसतो हा बुके। तर आपण अशा प्रकारे फुलंही लावू शकतो। आता इथे सुद्धा बघा मी अगदी छोट्या वाटीमध्ये छान 3-4 स्टिक लावल्या आणि त्यांना अशा प्रकारे 2 कलरची फुलं लावली। गॅस ओट्यावर सुद्धा सायंकाळी सकाळी दोन्ही वेळेस दिवा लावलेला असतो। आणि अशा प्रकारे तुळशीची जी म्हणजे फांद्या ज्या होत्या सुकलेल्या त्या काढून ठेवल्या होत्या एका दिवशी, आणि आज त्याचीच मी या ठिकाणी वात लावलेली आहे। तर आवळाचं पूजन करायचं होतं, तर आवळ्यांचं दीपदान त्याकरिता अशा प्रकारे पंत्या घेतल्या। तर पंत्यासुद्धा शंखाच्या आहे बरं का, तर त्यांना आसन म्हणून मी पंत्या घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे सायंकाळच्या वेळेस दीपदान केलेलं आहे। तर मी दिवे कुठे कुठे लावणार आहे आपण ते सुद्धा बघणारच आहोत। आणि ज्या तुळशीच्या काड्या आहेत ना, त्यापासून सुद्धा मी जी वात लावली, तर त्याच्यामध्ये शुद्ध तूप टाकून अशा प्रकारे या ठिकाणीच मी ती सुद्धा वात लावलेली आहे। आजचा दिवस खूप छान होता आणि या सर्व काही गोष्टी मला करायच्या होत्या। तर घरामधूनच जो मी धूप बनवलेला आहे तो धूप लावलेला आहे आणि ती तुळशीची जी वात आहे ती लावलेली आहे आणि अशा प्रकारे आवळ्यांचं दीपदान केलेलं आहे। पण चुकलेल्या काड्यांपासून वात बनवतो, तर अगदी बारीक बारीक आपण 7-11 अशा काड्या घ्यायच्या, त्या आपल्याला जेवढ्या लांबीला तेवढ्या, आणि त्याला कापूस गुंडाळायचा आणि छान शुद्ध तुपामध्ये बुडवून त्या अशा प्रकारे प्रज्वलित करायच्या। आणि सायंकाळच्या वेळेस बघू शकता अशा प्रकारे ओवाळून घेतलं आणि सुरुवातीला एक देवांजवळ ठेवलेला आहे, दुसऱ्यांदा माठाजवळ ठेवलेला आहे, त्यानंतर तुळशीजवळ अर्पण केलेलं आहे आणि आपला मेन जो डोर आहे, उंबरा म्हणतो आपण, त्या ठिकाणी अशा प्रकारे ठेवलेला आहे। आणि आकाशाला सुद्धा ठेवायचं होतं, तर अशा प्रकारे छान लाइटिंग लावलेली होती आज आणि मी इथेच ठेवलेलं आहे। तर सर्वकडे अशा प्रकारे छान लावून झालेलं आहे। सायंकाळची आरती वगैरे झाली आणि आता झाडांचं सुद्धा पूजन करायचं होतं। आवळ्याच्या वृक्षाचं आणि बरीचशी देवरूपी झाडं आहेत, त्यांचं सुद्धा पूजन करायचं होतं। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा मी दिवा लावलेला आहे। तर गार्डनमधील झाडं बघू शकता खूप वाढलेली आहेत। बऱ्याच दिवसांपासून मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही, तर आता त्यांची उंची आणि खूप छान झुपकेदार तयार झालेली आहेत। आपण काही दिवसानंतर ते सुद्धा बघणार आहोत। आणि धूप जो आहे ना, मी प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे आज फिरवलेला आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर